पहले यूनिट कंट्रोल वीवीपैट आणि कंट्रोल युनिट. पहले युनिट आहे बॅलेट युनिट. बॅलेट युनिटला एक केबल आहे, ती केबल आपण वीवीपॅटला जोडायची. वीवीपॅटला एक केबल आहे, ती कंट्रोल युनिटला जोडायची. बरोबर. आता ही केबल कशी जोडायची? केबल जोडताना लक्षात घ्या, केबलला अशी रेड आणि ब्लॅक मार्किंग दिलेली आहे. इथं पण रेड आणि ब्लॅक मार्किंग केलेलं आहे. फक्त लावताना अशी मध्ये पकडायची, रेडला रेड आणि ब्लॅकला ब्लॅक घेऊन दाबून द्यायची. असा आवाज आला ही लागली की बिंदू. बरोबर. काढताना हे दोघं साईडचे बटन ते प्रेस करायचे आणि बाहेरच्या साईडला ओढायची, निघून जाते. ठीक. आता आपण हे लावली. बरोबर. आता याची पिन कंट्रोल युनिटला लावली. आता आपण युनिट चालू करू. कुठे खाली होतं का बटन? हा, कंट्रोल युनिटला बटन आहे. हा का? चालून जातं. आणि ईव्हीएम चालू झाला, इथं 7 चिठ्ठ्या पडतात. सर हे बघा, हे राऊंड राऊंड चालवून गेला, 7 चिठ्ठ्या पडतायत. ही 7 चिठ्ठ्या तुम्हाला पाकिटात पॅक करायच्या आहेत. 3 होऊन गेल्या, अगोदर 2 पडून गेले. सुरू होईल त्या दरम्यान ना? चालू केलं की ऑटोमॅटिक पडतात ते, तुम्हाला काही करायची गरज नाही. अच्छा. 7 चिठ्ठ्या झाल्या तर तो बंद होईल, पूर्ण येईल. बरं झालं पूर्ण. आता इथे हे कंट्रोल युनिट चालू राहील, त्याच्यावर सिलेक्ट युनिट. जोपर्यंत कंट्रोल युनिटवर ईव्हीएम इज रेडी असं लिहून येत नाही तोपर्यंत बंधन चालू होत नाही. कॅन्डिडेट 16. बरोबर. आता तो सिरियल नंबर दाखवेल. पुन्हा बॅटरी किती टक्के आहे तुमची ती पण दाखवेल ते. 93% आहे. नंदुरबारला मशीन नंदुरबारला ठेवेल का? कुठे शकते आपल्याला निघाली तिथे बघायचं प्रॅक्टिसला. हे बघा, ईव्हीएम इज रेडी असं लिहून आलं. आता 50 करावं लागते. आता मतदान चालू होऊन गेलं. मतदान चालू होऊन गेलं म्हणजे असं गृहीत धरा की हे पूर्ण ओके. आपण याला बॅलेट दिलं, बटन चालू झालं, हे पण चालू झालं. आता मतदान करा. तुम्ही 1 नंबरला मतदान केलं, इथे 1 नंबरची चिठ्ठी आली. अच्छा. हा, ती 7 सेकंड दिसते, ती 7 सेकंडला दिसते तुम्हाला. ती खाली पडली, आवाज येतो, बदल जोरात बसतो. काही वेळानंतर हा बटन ऑफ होतो. लाईट चालू झाला म्हणजे मतदान प्रोसेसमध्ये, लाईट बंद झाला म्हणजे मतदान झालं. मतदान झालं. सेकंड बॅलेट द्या. आता द्या मतदान. 50 असे तुम्हाला 50 वेळा करायचे. 50 हे आणि ते पहिले जे 7 पडले ते साऊंड चिठ्ठी गोल करून पगडे टाकायचे तुम्हाला. ते आले तर नाही तर आपलेच कर्मचारी तुम्ही हे म्हणजे की हे माझ्या रोल तो रोल तुम्हाला सर्वांना मिळून टीम वर्क. आपण टीमवर्क. ते आले नाही सकाळी. जबाबदारी केंद्राध्यक्षी असते. केंद्राध्यक्ष नाही येत असेल तर PR1 सर्वांना येतं. त्यांना कॉन्फिडन्स मध्ये तुम्हाला करून देतात. झाली सेकंड प्रोसिजर. हा आपण आता गृहीत धरू की मतदान फिनिश. 50 मतदान पूर्ण झालं समजलं मॉकपोलच्या. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? CRC करणार. तुम्हाला क्लिअर करावं लागेल ना पूर्ण. क्लिअर करताना हे बघा, CRC मीन्स पहिला बटन क्लोज, सेकंड बटन रिझल्ट, थर्ड बटन क्लिअर. क्लोज म्हणजे काय? आता क्लोज केलं म्हणजे त्या टायमाला जेवढं मतदान केलं ते सर्व बंद पडेल. म्हणजे त्या क्षणी तो जेवढा मतदान होईल ते झिरोनी होईल. पुढे मतदान किती मतदान झालं ते तुम्हाला दाखवून देईल. त्याच पोझिशनला तो स्टॉप होऊन जाईल. म्हणजे पुढे घेऊ शकत नाही मतदान. ते 7 पण दाखवतात का? 50 आपण केले. CRC केली असेल तर नाही दाखवणार. CRC नाही केली तर आता जिथे केले 2 किंवा 3 तेवढं दाखवेल. मॉकपोलच्या आधी पण CRC करावं लागेल ना? हो सर. 4च मतदान केले. आता पहिले CRC करून घेतलं म्हणून 4च दाखवले. बरोबर. आधी करावं लागेल ना CRC मॉकपोलच्या आधी? हा, आधी कोणी केलेलं असेल. नंतर बी हा. हे पोल क्लोज. रिझल्ट करावं लागेल. झाला नाव रिझल्ट. कॉम्प्युटिंग रिझल्ट. आता रिझल्ट मध्ये कॅन्डिडेट किती, प्रत्येक कॅन्डिडेटला किती वोटिंग भेटले सर्व दाखवेल. 16 पर्यंत. हा, 16 पर्यंत.
कैंडिडेट वाइज ओवरऑल कैंडिडेट 16 बराबर. टोटल मिळालेले मत 4. पहिला कॅन्डिडेट पहिला वोट. एक वोट. दोन लाईक होंगे. सीआरसी चालू आहे. तिसऱ्याला एक. झाले 4 मतदान. तिसऱ्याला एक झाला. 3 झाले. पहिल्याला एकच होता का? पहिला 2 होतो. मी ते म्हणून विचारलं. 16 पर्यंत दाखल काय? हा, 16 पर्यंत. आता 4 नंबर कॅन्डिडेट चालू. जोपर्यंत पुन्हा 16 होत नाही तोपर्यंत तो पूर्ण चालू जळता आहे. राहिला. 5 वाजेवर. थांबले का मग? तोपर्यंत मी तुम्हाला सिलिंग दाखवून देऊ का? या बघा एक. एकदम सिलिंग एकदम सोपं आहे. स्लिपलिंगला आता फक्त एकच स्ट्रिप दिलेली आहे. ओनली 1. पहिले एबीसीडीची स्लिप होती ना, तीच कट होतं. एकदम सिंपल आहे. त्याच्यावर ग्रीन मार्किंग आणि वरती रेड मार्किंग. बरोबर आहे. तर ग्रीन मार्किंग खाली यायला पाहिजे, रेड मार्किंग वरती यायला पाहिजे. ओपन आपल्या आईच्या समोर ठेवायची. ही असं टाकायचे पूर्ण. अशी लावली. बरोबर. आता आपल्याकडे जे ऍड्रेस टॅग असतो तो आपण क्लोजवर लावणार, त्याला सील करणार. बरोबर. त्याच्यानंतर हे पाकिट लावणार. असं लावलं. याच्यावर ए आणि बी दिलंय. नंबर कशावर आहे? बी आहे. बी वरती यायला पाहिजे. मग ए ची स्लिप पडायची, बी ची लावली. 16 झाले आपले. 16 अशी लावून घ्यायची. हा एक झाला. त्याच्यानंतर आता सीआरसी पूर्ण होऊन गेला. आता तुमच्या सीआरसी मध्ये आपण रिझल्ट वर गेलो होतो. आता आपण क्लिअर वर जाऊ. क्लिअर म्हणजे पूर्ण मतदान डिलीट. याच्यामध्ये एकच प्रोसिजर होईल. आता डिलीट झाल्यानंतर वापस जेवढे कॅन्डिडेटचे रिझल्ट होते सर्व 0-0 येतील. 16 पर्यंत 0. झालं. इथे तुम्ही आता हे जे दाखवलं सीलच्या ते एकदम लास्ट पॉईंटचा विषय ना. नाही हे सुरुवातीला हे क्लिअर झालं. मॉकपोल झाल्यानंतरचा विषय. तुम्ही फर्स्ट टाइम करताय का? जसं तुमच्या सकाळचं तुम्ही मतदान केलं, पोलिंग एजंटच्या समोर तुम्हाला 50 मतदान करायचे. चालू करणार 7 पडणार, 50 तुम्ही करणार. किती झाले? 57 झाल्यानंतर तुम्ही सीआरसी मारणार. सीआरसी झालं म्हणजे नाव इट इज फॉर द बॅलेट. मग त्या टायमाला काय करायचे? तुम्हाला सर्व सिलिंग विलिंग करून ठेवून द्यायची. शेवटी काय करायचे? तुम्हाला जेव्हा मतदान फिनिश झालं फक्त क्लोजच्या बटन दाबायचं, ही अशी लावायची आणि ही याला सील मारावं. याच्या अगोदर चौकाही सील मारून घ्यायची. सर्व सिलिंग तुम्हाला सकाळी करायची. सर्व मॉकपोल नंतर. मॉकपोल नंतर तुम्हाला पूर्ण सिलिंग कम्प्लीट करायची आहे. संध्याकाळी 5 वाजता जेव्हा मतदान संपेल, 5-5:30 जेव्हा काही टाइम असेल, फक्त क्लोजच्या बटन दाबायच्या, मशीन बंद करायची आणि जमा करायची. सकाळी घेऊन सर्व काम सकाळी.